साथिया डील ए लव्ह स्टोरी भाग 13. सकाळी अंजलीला जाग येते. राहुल अजूनही झोपलेला असतो. अंजली म्हणाली, प्रत्येक नवऱ्याला काय एलर्जी असते काय माहिती. बायकोच्या माहेरी 2 दिवसही जाऊ देत नाही. अंजली आंघोळ करून बाहेर येते. मिरर समोर उभी राहत आवरत असते. राहुल तिला मागून मिठी मारतो. तिच्या गालावर ओठ टेकवत राहुल म्हणतो, बांद्राला जा, पण रॉबिनला घेऊन जा. बाहेर जास्त निघायचं नाही. कुठे जायचं असेल तर सोबत बॉडीगार्ड्स घेऊन निघायचं. अंजली म्हणाली, खरंच मी जाऊ ना. अंजली खुश होऊन त्याला मिठी मारते. राहुलही तिला मिठीत घेतो. राहुल म्हणतो, जा, तयार हो, जायचं आहे ना तुला. अंजली म्हणाली, तुम्ही जगातले बेस्ट नवरा आहात. आनंदात ती त्याला गालावर किस करून आवरायला निघून जाते. राहुल मनात म्हणतो, या बायकांना माहेर म्हटलं की काय होतं काय माहिती. आपले नवरे बिचारे आपल्याशिवाय कसे राहतील याचं काहीच नसतं यांना. अंजली तयार होऊन सगळ्यांचा निरोप घेऊन बांद्राला निघून जाते. राहुलही तयार होऊन ऑफिसला निघून जातो. अंजली बांद्राला पोहोचते. खूप खुश असते. काका काकू आणि मानवी तिला बघून आनंदी होतात. काका म्हणाले, अंजू बाळा, कसा झाला प्रवास, काही त्रास तर झाला नाही ना. अंजली म्हणाली, नाही हो काका, मला कुठे बस किंवा ट्रेनने यायचं होतं. त्रास व्हायला घरातून गाडी बसायचं आणि डायरेक्ट घरी उतरायचं. काकू म्हणाल्या, जा बाळ, फ्रेश होऊन ये, मी तोपर्यंत जेवणाचं बघते. अंजली तिच्या रूममध्ये येते. आधी राहुलला आणि घराच्यांना फोन लावून पोहोचल्याचं कळवते. अंजली फ्रेश होऊन खाली येते. अंजली म्हणाली, वा काकू, काय भारी वास येत आहे. काय बनवलं तू. काकू म्हणाली, तुझ्या आवडीचं कालवण आहे आणि तांदळाच्या भाकरी. अंजली ताव मारत जेवण करते. मानवी आणि तिची मस्ती सुरू असते. काका म्हणाले, अंजू बाळा, तुझं जेवण झालं की माझ्या रूममध्ये ये, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. अंजली जेवण करून आणि सगळं आवरून काकांच्या रूममध्ये जाते. अंजली म्हणाली, बोला काका, काय बोलायचं होतं. तुम्हाला काही सिरियस आहे का. काका म्हणाले, हो, थोडं बोलायचं आहे, तू बस ना. अंजली तिच्या रूममध्ये येते आणि विचार करत बसते. काही विचार करून ती कोणाला तरी फोन लावते. फोनवर बोलून ती थोडा वेळ आराम करते. संध्याकाळी ती माहीच्या घरी जाते. माहीसुद्धा बांद्रालाच असते, पण ती काही कामानिमित्त बाहेर गेलेली असते. अंजली म्हणाली, नमस्ते काका काकू, कसे आहात. माहीचे बाबा म्हणाले, आम्ही मस्त मजेत. तू कशी आहे बाळा, कसा चालू आहे संसार. अंजली म्हणाली, मी मजेत काका, आणि संसार म्हणाल तर सुखाचा. माझ्या घरचे आणि हे खूप प्रेम करतात माझ्यावर. माहीचे बाबा म्हणाले, बाळा, मला जरा माहीबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. अंजली म्हणाली, मला माहीत आहे काका, तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी सांगते तसं करा. अंजली त्यांना सगळं सांगते. तेही होकार देतात. अंजली त्यांचा निरोप घेत घरी येते. संध्याकाळी अंजली राहुलला फोन लावत असते, पण तो कट करत असतो. अंजली परत फोन लावते. राहुल फोन उचलतो. ती काही बोलणार की राहुल म्हणतो, अंजू, मी फोन उचलत नाही आहे म्हटल्यावर मी बिझी असेल एवढं कळत नाही का तुला. मी फोन कट करून पण का सारखा फोन करत आहे. अंजली फोन कट करते. राहुलच्या अशा बोलण्याने अंजलीच्या डोळ्यात पाणी येते. अंजली म्हणाली, एवढं काय आहे चिडण्यासारखं, मला थोडी माहिती होतं हे बिझी असतील ते. आता कितीही फोन करा, मी नाही उचलत, जा तिकडेच. अंजली रडतच झोपून जाते. राहुलही रागात फोन आपटतो. मीटिंग रूममध्ये भयानक शांतता पसरली असते. सगळ्यांना घाम फुटलेला असतो, कारण त्यांचा बॉस आज जास्त चिडलेला असतो. आज सगळे उशिरापर्यंत थांबले होते. आज बांद्राला धावपळ सुरू असते. मानवी खाली येते. मानवी म्हणाली, आई, आज काय आहे एवढी धावपळ करत आहेस तू. काका म्हणाले, मानवी, आज तुला बघायला पाहुणे येणार आहेत. फक्त तुलाच नाही, माहीला सुद्धा बघायला पाहुणे येणार आहेत. दोन्ही मुलं एकाच घरातील आहे म्हणून बघण्याचा कार्यक्रम इथेच होणार आहे. मानवी म्हणाली, पण बाबा मध्येच काय हे, आणि मला कोणी सांगितलं का नाही. मला नाही करायचं लग्न. काका म्हणाले, माझा निर्णय झाला आहे, जा, तयार हो, पाहुणे येतीलच एवढ्यात. मानवी रडत निघून जाते. ती रूममध्ये आल्यावर अभिजितला फोन लावत असते, पण तो उचलत नसतो. इकडे माहीनेही तांडव घातलेला होता, पण तिचे बाबाही त्यांच्या निर्णयावर यावर ठाम होते. माही आणि तिच्या घरचे सुद्धा येतात. माही म्हणाली, अंजू, मला नाही करायचं लग्न, मी वीरशिवाय नाही जगू शकत ग. मानवी म्हणाली, मीही मरून जाईल ग अभिजितशिवाय. अंजली म्हणाली, ते फक्त बघायला येत आहेत. इकडे अभिजित आणि वीर चांगलेच टेन्शनमध्ये आले होते. सकाळी सगळ्यांनी त्याच्याजवळ बॉम्ब फोडला होता. भोसले फॅमिली बांद्राला यायला निघाली होती. सगळेला पोहोचले होते.
काका म्हणाले, या ना आत, कसा झाला प्रवास? आजी म्हणाल्या, आमचा प्रवास मस्त झाला बघा. आमची अंजू कुठे आहे? काकू म्हणाल्या, ती वरती आहे रूममध्ये, दोघींना तयार करत आहे. तुम्ही बसा, मी चहा ब्रेकफास्ट घेऊन येते. संजय म्हणाले, मग मुलाकडचे कधी येणार आहेत? काका म्हणाले, येतीलच इतक्यात. मुलं छान आहेत, घरदारही छान आहे. अभिजित आणि वीरची चिलबिल सुरू असते. अंजलीलाही समजत असतं सगळे आले आहे. तिला वाटतं राहुल आला असेल. ती दोघींना घेऊन खाली येते. माही आणि मानवी खाली मान घालून उभ्या असतात. अभिजित, वीर म्हणाले, आम्हाला काहीतरी बोलायचं सगळ्यांशी. सगळे एकमेकांकडे बघत होते. माही आणि मानवी तर रडायचेच बाकी असतात. अभिजित म्हणतो, काका, माझं मानवीवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे. वीर म्हणतो, हो, माझंही माहीवर प्रेम आहे, आम्हालाही लग्न करायचं आहे. तुम्ही त्यांचं लग्न असं दुसऱ्याशी करू शकत नाही. माहीचे बाबा म्हणाले, जर आम्हाला हे लग्न मान्य नसेल तर? अभिजित म्हणतो, मग कोणाचाही विरोध असे ना, मी लग्न मानवीसोबतच करणार, ही काळ्या दगडाची रेख आहे. वीर म्हणतो, आम्हाला नकार देण्यासारखं काय आहे? चांगले शिकलेलो आहोत, स्वतःच्या पायावर उभे आहोत, घरदार चांगलं आहे. काका म्हणाले, काय म्हणून विश्वास ठेवू की तुम्ही त्यांना खुश ठेवाल? अभिजित म्हणतो, काय पुरावा पाहिजे तुम्हाला आमच्याकडून? ज्या वेळेस तुमच्या मुलीला त्रास होईल ना, तेव्हा सांगा. अभिजित आणि वीर दोघेही माही आणि मानवीच्या बाबांच्या पायाजवळ येऊन बसतात. अभिजित, वीर म्हणाले, आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय. आम्ही कल्पनाच नाही केली कधी एकमेकांशिवाय राहण्याची. तुमची मर्जी नसेल तर आम्ही जातो इथून. परत कधीच तोंड दाखवणार नाही. पण त्या नाही तर कोणीच नाही. दोघांच्याही डोळ्यात पाणी जमा झालं होतं. दोघे उठून उभे राहतात. दाराजवळ पोहोचणार की सगळे हसायला लागले. चौघे गोंधळून बघत असतात. अंजली म्हणाली, मग कसं वाटलं झटका तुम्हाला? माही म्हणाली, म्हणजे? अंजली म्हणाली, हो, हे सगळं मीच सांगितलं होतं त्यांना. काकांनी मला बोलावलं. फ्लॅशबॅक. अंजली म्हणाली, काका, काही झालं आहे का? काका म्हणाले, अंजू, मला एक खरं खरं उत्तर दे. मानवीला अभिजितराव आवडतात का? अंजली म्हणाली, काका, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगते. हो, दोघेही एकमेकांना पसंत करतात. तसंही अभिजित भाऊजी समजूतदार आहेत, स्वभावाने छान आहेत आणि दिसायलाही सुंदर आहेत. मेन मुद्दा हा आहे की आपली मानवी खुश राहील त्यांच्यासोबत. काका म्हणाले, ठीक आहे, उद्या आपण बोलून या ना. फ्लॅशबॅक एंड. अंजली म्हणाली, नंतर मी सगळं आजीच्या आणि काकी अभिजितच्या आईच्या कानावर घातलं. त्या तयार झाल्यात आणि राहिलं, माहीचे काकांनी मला विचारलं होतं, माहीचं लग्नाचं बघत आहे म्हणून मग मीच त्यांना बोलले. वीर भाऊजीविषयी सांगितलं त्यांना. नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता. आजी आणि काका काकू, वीरचे आई बाबा यांनाही माहीत पसंत होती. आजी म्हणाल्या, मला अंजलीने आधीच ही कल्पना दिली होती. अंजलीने प्लॅन सांगितला आणि आम्ही तयार झालो. संजय म्हणाले, मग ठरवायचं का लग्न का कॅन्सल? तसे चौघे ओरडले आणि परत सगळे हसायला लागले. चौघांनी लाजून मान खाली घातली. काका म्हणाले, मग काढायचा का मुहूर्त? माहीचे बाबा म्हणाले, हे बघा, आले गुरुजी. गुरुजी पंचांग बघत असतात. तोपर्यंत अंजली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. गुरुजी म्हणाले, 2 मुहूर्त छान आहेत. येत्या 15 दिवसात साखरपुडा आणि 2 महिन्यात लग्न. काका म्हणाले, आम्हाला चालेल. सगळ्यांची संमती होते. सगळे खुश असतात. पण 2 जण असे होते की एकमेकांना चोरून बघत होते. आपले अजय आणि दीक्षा. अंजली नाराज होती. सगळे आले होते पण राहुल आला नव्हता. मालूताई म्हणाली, अंजली, मला माहीत आहे तू राहुलचा विचार करते आहेस. त्याला बोललो होतो चल, पण त्याला कामापुढे काहीच दिसत नाही. अंजली म्हणाली, राहू दे आई. काका म्हणाले, आजी, आम्ही काय म्हणतो, आता अंजली आलीच आहे तर साखरपुड्यापर्यंत तिला राहू दे इथेच. मालूताई म्हणाली, हो, राहू द्या. बहीण आणि मैत्रिणीचा साखरपुडा आहे. तरी एकदा राहुलला सांगतो. आजी म्हणाल्या, अंजली बाळ, तू राहा इथेच. अंजली म्हणाली, पण आजी, हे चिडतील परत. आजी म्हणाल्या, नाही चिडणार तो. आम्ही उद्या जाऊ परत. आज सगळे परत मुंबईला रवाना झाले. 2 दिवस झाले राहुल आणि अंजलीचं बोलणं झालं नव्हतं. संध्याकाळी राहुल लवकर घरी येतो. तो रूममध्ये येतो पण त्याला अंजली कुठे दिसत नाही म्हणून तो खाली येतो. राहुल म्हणतो, आई, अंजली कुठे आहे? मालूताई म्हणाली, ती नाही आली. साखरपुडा झाल्यावर येणार आहे. तिच्या काकांनी तिला राहू द्या म्हणून सांगितलं. राहुल म्हणतो, आई, ती मला न विचारता का राहिली? तिला नाही कळत, पण तुला काय झालं होतं तिला आणायला?
राहुल रागात रूममध्ये निघून जातो. रूममध्ये येताच तो फोन घेऊन तिला फोन लावतो. अंजली म्हणाली, हॅलो. राहुल म्हणतो, तू का नाही आलीस घरी परत? तुझे काका बोलले राहा, तू राहिली. मी इथे तुझी वाट बघत आहे. त्याचं काही नाही तुला. मला काही माहीत नाही. उद्या तू परत यायचंस. उद्या मी ऑफिसमधून यायच्या आधी उद्या तू घरी हवीस. अंजली म्हणाली, काय बोलताय? कसं येणार मी घरी? काकांना माझी मदत लागेल. 2 लग्न आहेत घरात, तेही माझ्या जवळच्या माणसांची. तसंही आजी आणि आईनी मला परमिशन दिली आहे. मी येणार नाही तसं ही तुम्हाला वेळ कुठे असतो ना? फोन केला तरी चिडचिड करतात तुम्ही. राहुल म्हणतो, ओके नको येऊस. खुश आता? तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा ये, मला काही झालं तरी. राहुल रागात फोन ठेवतो. अंजली रडायला लागते. तिला काही समजत नव्हतं काय करू. एकीकडे माहेर तर एकीकडे नवरा. सकाळी राहुल खाली येतो. बघतो तर अंजली बसलेली दिसते. बरोबर मानवी आणि माही देखील आलेल्या होत्या. आजी म्हणाली, का आलीस बाळा धावपळ करत? अंजली म्हणाली, काही नाही आजी. लग्न बहीण आणि मैत्रिणीचं जरी असले तरी या घरातील मोठी सून म्हणून माझं कर्तव्य आहे. इथली ही तयारी बघावी लागेल ना. कपडे आणि ज्वेलरी इथूनच घेऊ. मालूताई म्हणाली, बरं जा, रूममध्ये आराम कर. सकाळी लवकर निघालात ना तुम्ही? मानवी आणि दीक्षा गेस्ट रूममध्ये जातात. तर अंजली रूममध्ये येते. तिच्या मागे राहुलही येतो. राहुल म्हणतो, सकाळी किती वाजता निघालीस? अंजली काहीच बोलत नाही. राहुल म्हणतो, अंजू मी तुझ्याशी बोलतो आहे. का मला इग्नोर करते आहेस? बोल. अंजली म्हणाली, काय बोलू मी? सांगा ना. तुमच्यासाठी मी आले. परत कसं तरी मी काकांना समजावलं. जाऊ द्या ना तुम्ही. तुमच्या मनासारखंच करतात नेहमी. राहुल म्हणतो, ओके माझीच चूक आहे बस. राहुल निघून जातो. अंजली त्याच्या जाण्याच्या दिशेने बघत असते. अंजली शांत बसलेली असते. तिच्या डोळ्यातील पाणी थांबवायचं नावच घेत नव्हतं. तिच्या बाजूला तिचे काका काकू अजय आणि अभिजित मानवी बसलेले असतात. 2 दिवसापूर्वीचे त्यांचं लग्न झालं होतं. लग्नात खुश असणारी अंजली आज दुःखी होती. अभिजित म्हणाला, वहिनी तू काय ठरवलं आहेस? अंजली म्हणाली, मी इथून लांब निघून जाणार. मी आता इथे नाही राहू शकत. काका म्हणाले, तुझा निर्णय पक्का आहे का? मला वाटतं तू अजूनही विचार करावासा. एकदा जावईसोबत बोलून बघ. अंजली म्हणाली, नाही काका, माझं ठरलंय. आणि तसंही आता बोलायला राहिलं काय? सगळं बोलण्यापलीकडे गेलं आहे. काका म्हणाले, ठीक आहे, मग तू जिथे कुठे जाशील तिथे आम्हीही येणार. अभिजित म्हणाला, वहिनी मी आणि मानवीही तुमच्यासोबत येणार आणि हा आमचा फायनल डिसिजन आहे. अंजली म्हणाली, तुम्ही का माझ्यासाठी तुमच्या मैत्रीला तोडत आहात? मी एकटीच जाईल. अजय म्हणाला, आपण सगळे जायचं. हे शहर आणि हा देश सोडून सगळे तयारीला लागा. मला आता यावर चर्चा नकोय. अंजली तिच्यासोबत तिचे काका काकू, अभिजित, मानवी, अजय, अभिजितची आई सगळे निघून गेले. 4 वर्षानंतर प्लेस लंडन. आज लंडनमध्ये इंडियन हॉटेल सुरू झालं होतं. असं नव्हतं की एकच हॉटेल होतं, पण या हॉटेलची बातच निराळी होती. या हॉटेलमध्ये इंडियन फूड अगदी हवं तसं भेटत होतं. आज या हॉटेलला भेट द्यायला हॉटेलची ऑनर येणार असते, म्हणून सगळ्या स्टॉपची धावपळ सुरू असते. फायनली हॉटेलच्या इंटरनसजवळ 2 कार येऊन थांबवतात. एक कारमधून 2 स्त्रिया उतरल्या. सोबतच एक मध्यम वयाचा पुरुष आणि आणखी 2 जण होते. तर दुसऱ्या गाडीतून एक 25 वर्षाची मुलगी उतरली. पेन्सिल पॅन्ट, व्हाईट शर्ट, त्यावर जॉकेट, केसांची पॅनिकटल, कानात टॉप्स, पायात हिल्स, एका हातात घड्याळ आणि डोळ्यावर गॉगल. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. मॅनेजर पुढे येत मॅनेजर म्हणाले, वेलकम मॅडम, प्लीज कम. ती मुलगी म्हणाली, थँक्यू मिस्टर बेन. हॉटेल कमिटीला मीटिंगला बोलवा, मला बोलायचं थोडं. मॅनेजर म्हणाला, शुअर मॅम. पुढच्या 5 मिनिटात सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमले होते. ती मुलगीही येते. ती मुलगी म्हणाली, हॅलो एव्हरीवन. आज मी माझी ओळख करून देते. मी अंजली. लागला ना शॉक? ती दुसरी तिसरी कोणी नसून अंजली असते. आपण इंडियन हॉटेल ओपन केलं आहे. मला खात्री आहे इथला प्रत्येक स्टॉप कामाला घेऊन तप्तर असेल. तुम्ही माझा स्टॉप नाही आहात तर माझी फॅमिली आहात. कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर मॅनेजमेंटला सांगा. खास करून लेडीज, त्यांनाही काही प्रॉब्लेम असेल त्यांनी थेट मला किंवा अभिजित सरांना सांगा. घाबरायचं नाही, ओके? अभिजित म्हणाला, सगळ्यांनी आपलं घर समजून काम करावं. बस जा आता, सगळे कामाला लागा. सगळा स्टाफ निघून जातो. आता अंजली ही विंडोजवळ जाऊन उभी राहते.
तिला असं बघून अभिजित म्हणाला, वहिनी, अजून किती दिवस स्वतःला आणि त्यालाही शिक्षा देणार आहात? त्यालाही कळलं पाहिजे त्याने काय गमावलं आहे ते. अंजली म्हणाली, भाऊजी, मला या विषयावर बोलायचं नाही आहे. अभिजित म्हणाला, तुम्हाला माहीत आहे ना, नेक्स्ट मंथमध्ये तुमचा कार्यक्रम आहे. सगळे तिकीट बुक आहेत. अजय, अंजलीचे काका काकू, अभिजितची आई, मानवी आणि तिच्या कडेवर असणारी 2 वर्षाची मुलगी. तेवढ्यात 2 मुलं धावत अंजलीजवळ येतात. ती मुलं मम्मा. अंजली गुडघ्यावर बसत त्यांना आपल्या कुशीत घेते. त्या दोघांना असं बघून मानवीच्या हातातील मुलगी अंजलीकडे झेप घेत असते. मानवी म्हणाली, दी हिला पण घे बाई, नाहीतर हिचं दोघांना तुझ्याजवळ बघून रडू सगळं हॉटेल डोक्यावर घेईल. अंजली म्हणाली, लव कुश, तुमच्या छोट्या सीसला घेणार ना? लव कुश म्हणाले, हा मम्मा. तर लव आणि कुश, अंजली आणि राहुलची जोडी मुलं, आणि मानवी आणि अभिजितची मुलगी अद्विका. प्लेस इंडिया, भोसले पॅलेस. आजची सकाळ ही रोजच्या सारखीच झाली होती. रोज नौकर राहुलसाठी कॉफी घेऊन जायचा आणि राहुल रोज तो कॉफी मग फेकून द्यायचा. या 4 वर्षात रागीट राहुल अजूनच रागीट झाला होता. त्याच्या या अशा वागण्याची घरच्यांचीही सवय झाली होती. नौकर खाली किचनमध्ये येत ती माहीकडे बघून माही म्हणाली, काका, आज ही दादांनी कॉफी पिली नाही ना? मालूताई म्हणाली, माही, काय झालं बाळा, कसला विचार करते आहेस? माही म्हणाली, काकू, मला दादांची खूप काळजी वाटत आहे. त्यांनी स्वतःला कामातच गुंतून घेतलं आहे. बिझनेस तर टॉपला आला, पण ते स्वतःला मात्र हरवून बसले आहेत. आज 4 वर्ष झाली अंजलीला घर सोडून जाऊन. मालूताई म्हणाली, कशी असेल पोर? राहुलच्या एका चुकीच्या निर्णयाने आज घरची लक्ष्मी निघून गेली. जाताना आम्हाला भेटूनही नाही गेली. तरी बरं, तिच्या सोबत अभिजित आणि रॉबिन आहेत. माही आणि मालूताई बोलतच असतात की राहुल खाली येतो. त्याला बघताच घरातील सगळे स्टाफ घाबरून थरथरू लागला. कारण आता या तडफडत्या आगीला शांत करायची त्यांची अंजली त्यांच्याजवळ नव्हती. राहुल म्हणाला, आई, मला लवकर ब्रेकफास्ट दे. मला लेट होत आहे आणि आजही मला उशीर होईल यायला. माझी वाट बघत जाऊ नका. तो पुढे बोलणार की 2 ते 2.5 वर्षाची मुलगी दूरदूर धावत आली आणि राहुलच्या पायाला विळखा घातला. ती होती मायरा, वीर आणि माहीची लेक, जी राहुलची जीव की प्राण असते. तिचं होती जिच्यामुळे तो हसायचा. मायरा म्हणाली, चाचू, मला पकड ना. राहुल म्हणाला, तिला उचलून घेत आले, माझी प्रिन्सेसला काय पाहिजे? राहुल आणि मायराला असं मस्ती करताना बघून मालूताईंना भरून येतं. त्या रडतच त्याच्या रूममध्ये निघून जातात. आजी आजोबा त्यांच्या रूममध्येच असायचे. त्यांचं वय झालं होतं. त्यांचंही अंजलीच्या जाण्याने संपूर्ण घर कोलमडलं होतं. राहुल तर दगड झाला होता. दगड. राहुल ऑफिसला पोचतो. त्याचं पाऊल ऑफिसमध्ये पडताच एकच पिन ड्रॉप सायलेन्स झालं. तर फक्त त्याच्या बुटांचा आवाज. सगळे घाबरून काम करत होते. त्याच्या कॅबिनमध्ये त्याने अंजलीचा मोठा फोटो लावला होता. तो तिच्यासमोर उभं राहतो. राहुल म्हणतो, का गेलीस निघून मला सोडून? मी बोललो आणि तू ऐकलं का? मला जॉब नाही विचारलास? मीच तुला निवड करायला सांगितली ना? दोघांमध्ये अंजू, ये ना परत माझ्याजवळ. मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय. तेवढ्यात त्याचं कॅबिनमध्ये डोर नॉक होतो. तो त्याचा चेहरा निर्विकार करत वीर म्हणाला, दादा, आपली मीटिंग आहे मित्तलसोबत. राहुल म्हणाला, वीर म्हणाला, दादा, अजून किती दिवस स्वतःला त्रास घेऊन घेणार आहेस? तू मनात आणलं तर आज बहिणीला शोधू शकतो. राहुल म्हणाला, हो, शोधू शकतो, पण हीच माझी शिक्षा आहे. आज गेली 4 वर्ष दीक्षा माझ्याशी बोलत नाही आहे. माझ्यामुळे तिचंही प्रेम दुखावलं. कसं माफ करू स्वतःला? वीर हताश होत निघून जातो. राहुलला आज अभिजितची आठवण येत असते. प्लेस लंडन. अंजली म्हणाली, दादा, किती दिवस एकटा राहणार आहेस? लग्नाला का नकार देत आहेस तू? अजय म्हणाला, मी दीक्षाची जागा कोणालाच देणार नाही. मी लग्न करेल तर दीक्षासोबतच. अंजली म्हणाली, मग जा ना इंडियाला. मला माहीत आहे दीक्षा तुझी वाट बघत असेल. का माझ्यासाठी तुमच्या दोघांची वाताहत? अजय म्हणाला, तुझ्यामुळे काहीच नाही झालं आहे. अंजली तिच्या रूममध्ये येते. बेडवर तिची 2 पिल्लं झोपलेली होती. अवघ्या 3 वर्षाची होती. लव आणि कुश. लव हा तर राहुलची कॉर्बन कॉपी होता, तर कुश हा अंजलीचा कॉर्बन कॉपी. ती दोघांच्या कपाडावर ओठ टेकवते आणि बाल्कनीत जाऊन बसते. अंजली म्हणाली, का वागला तसं? का तुम्ही दोघांमधील चॉईस दिली? त्यावेळेस असं वागला नसता
तर आज आपण एकत्र असतो. किती खुश होतो मी साखरपुडा आणि लग्नाला घेऊन. तुम्हाला सोडून आल्यावर हे सगळं उभं हॉटेल कसं केलं मला माहीत आहे. तरी बरं अभिजित भाऊजी आणि अजय दादा होते सोबत, नाहीतर कसं निभावलं असतं सगळं. कसा वाटला आजचा पाठ? आजचा भाग वाचून कदाचित सगळे चिडतील, म्हणतील साखरपुडा आणि लग्न दाखवायचं सोडून ही बया 4 वर्षे पुढे का गेली. अंजली आणि राहुलला वेगळं केलं म्हणून रागही येईल. पण आपले लव्ह बर्ड्स लवकरच एकत्र येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.